नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। नवीन वर्षाची सुरुवात अवकाळी पावसाने होणार आहे। कोणत्या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे हे जाणून घेण्यापूर्वी कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। आता पुन्हा वर्ष अखेर आणि नवीन वर्षात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात पाऊस पडणार असल्याचा अंदाज IMDने व्यक्त केला आहे। हवामानाचा अभ्यास करणारी खासगी संस्था स्कायमेटकडून पावसाचा अंदाज आहे। 30 ते 1 जानेवारी दरम्यान होणाऱ्या पावसामुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताच्या आनंदावर पावसाचे विरजण पडणार आहे। पश्चिम वाऱ्यांमुळे वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे पाऊस पडणार आहे। अवकाळी पाऊस झाल्यास रब्बी पिकाला फटका बसणार आहे। यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे रब्बी पिकाची पेरणी कमी झाली आहे। त्यातच नोव्हेंबर महिन्यात आलेल्या पावसामुळे शेतीचं नुकसान झालंय। तसेच यंदा थंडीही पडली नाही, त्याचा परिणाम रब्बी पिकांवर होणार आहे। या सर्व संकटात अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा।